नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप इंगळे. मी स्नेहदीप गायनी केअर अहमदनगर येथे स्त्रीरोग दुर्बीण शस्त्रक्रिया व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं होतं की आपल्याला जर प्रेग्नन्सीमध्ये कोरोना विषाणूची बाधा झाली तर प्राथमिक औषधं किंवा जी औषधं सगळ्यात महत्त्वाची आहेत ती कुठली, ती कशी वापरायची आणि त्याचे काही रिकमेंडेशन्स कसे आहेत ह्याच्याबद्दल आपण उहापोह केला होता साध्या भाषेमध्ये. आता ह्या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण हे बघणार आहोत की त्याच्यासोबत कुठली कॉम्प्लिमेंटरी औषधं आपल्याला वापरायची आहेत आणि कुठली औषधं काळाच्या ओघात पडद्याआड गेलेली आहेत. म्हणजे काही औषधं खूप पॉप्युलर होती आधी कोविडमध्ये आणि ही आता काळानुरूप असं लक्षात आले की ह्या औषधं काही उपयोगाची नाही आहेत. तर ह्या सगळ्यांबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. तर टू बिगिन विथ जे काही कॉम्प्लिमेंटरी फर्स्ट मेडिसिन आहे ते आहे लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, म्हणजे साध्या भाषेमध्ये रक्त पातळ होण्याचं इंजेक्शन. आता हे प्रेग्नन्सीमध्ये देण्याची गरज का आहे? कारण प्रेग्नन्सी ही हायपर कोएग्युलेबल स्टेट असते, म्हणजे ह्याच्यामध्ये ऑलरेडी रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे ही जास्त प्रमाणात होत असते. आता कोरोनामध्ये जे काही इन्फेक्शन किंवा इन्फ्लेमेशन शरीरामध्ये होतं त्याच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या बनण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं, म्हणजे ह्याला डीप व्हेन थ्रोम्बोसिस असं म्हणायचं. म्हणजे कोरोनाबाधित प्रेग्नंट महिलेला साधारण नॉन कोरोनाबाधित जर पेशंट असेल प्रेग्नंट तर त्याच्यापेक्षा दुप्पट धोका असतो DVT होण्याचा. आता हे DVT जे असतं हे लाईफ थ्रेटनिंग असतं, म्हणजे साधारणपणे 20-30% केसेसमध्ये हे डीप व्हेन थ्रोम्बोसिस जे आहे हे पायामधून सुटून त्याचं पल्मोनरी एम्बोलिझम होतं आणि मग पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून मग आपण अशा केसेसमध्ये ज्या प्रेग्नंट महिला ज्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे आणि ज्या महिला ॲडमिटेड आहेत म्हणजे ज्या भरती आहेत अशा सगळ्या महिलांना ही लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे इंजेक्शन देतो ही मॉर्बिडिटी टाळण्यासाठी. आता ही जी लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनची इंजेक्शन्स आहेत ही साधारण 0.8 मिलीग्राम पर केजी अशा डोसनी आपल्याला द्यावी लागतात. 40 मिलीग्राम आणि 60 मिलीग्राम अशा इंजेक्शन्स डोसमध्ये हे इंजेक्शन्स येतात आणि हे रोज एक इंजेक्शन आपल्याला जेव्हा इनपेशंट ज्यावेळी आहेत तेव्हा आपल्याला घ्यायचं आहे. तर हे इंजेक्शन कधीपर्यंत घ्यायचं आहे? जोपर्यंत आपण इनपेशंट आहात, म्हणजे जोपर्यंत भरती आहात तोपर्यंत, आणि भरती ज्यावेळी आपली सुट्टी होईल रुग्णालयातून दवाखान्यातून त्याच्यानंतर 10 दिवस आपल्याला हे इंजेक्शन कंटिन्यू करायचं आहे. आता जर समजा इन बिटवीन आपल्याला डिलिव्हरी करण्याची गरज पडली तर डिलिव्हरी करण्याच्या साधारण 12 ते 14 तास आधी हे इंजेक्शन आपल्याला बंद करता येतं. ह्या इंजेक्शनचा कुठलाही लॉंग टर्म साईड इफेक्ट बाळावरती होत नाही. पण खूप जास्त प्रमाणात जर हे इंजेक्शन वापरलं गेलं महिनोन तर कधी कधी आईला ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची झीज होण्याची शक्यता असते. आता साधारण कोरोना विषाणू संसर्गामध्ये एवढे दिवस आपलं हॉस्पिटल ॲडमिशन नसतं, तर कुठलेही इनपेशंट रुग्ण असेल कोरोनाचं की ज्याची आपल्याला ट्रीटमेंट चालू आहे, ICUमध्ये आहे किंवा जनरल वॉर्डमध्ये आहे, अंडर ऑब्झर्वेशन आहे, तर अशा सगळ्या महिलांना आपल्याला लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन इंजेक्शन्स द्यायचे आहेत. हे ह्याच्यासाठी की पल्मोनरी एम्बोलिझम किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. तर दुसरी थेरपी जी आहे प्लाझ्मा थेरपी, की ज्याच्याबद्दल आपण खूप ऐकतो की अमक्या व्यक्तीला प्लाझ्माची गरज आहे. काही प्लाझ्मा डोनर्सचे आपल्याकडे व्हॉट्सॲपला नंबर्स येतात, त्यांची नावं येतात. तर ही प्लाझ्मा थेरपी जी आहे ही थोडक्यात पॅसिव्ह इम्युनिटी देण्याचा प्रयत्न आहे की जे रुग्ण कोरोनातून बरे झालेत तर त्यांच्या शरीरातल्या अँटीबॉडी डायरेक्ट रुग्णाला मिळाव्यात, याच्यातून ही थेरपीची संकल्पना निघाली. तर ही थेरपी कोणामध्ये उपयोगी आहे? तर ही थेरपी जर समजा आपण अर्ली फेजेसमध्ये जर डिसीजच्या जर दिली तर ह्याचे काही चांगले रिझल्ट्स आपल्याला काही स्टडीजमधून मिळाले. ती स्पेशली अर्जेंटिनातून काही स्टडी झाले ज्याच्यामध्ये एल्डरली लोकांना त्यांनी ही प्लाझ्मा थेरपी दिली तर त्याच्यामध्ये डिसीज कन्व्हॅलेसन्स कमी झाल्याचं त्यांना आढळले. आता ही थेरपी जी आहे ही काही USA मधले स्टडीज आहेत त्यांनी प्रेग्नंट महिलांवरती वापरली आणि त्यांनी काही सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट्स मिळालेले आहेत. आता प्लाझ्मा थेरपीबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये जर ही वापरायची असेल तर ज्ञात नाही आहेत किंवा ह्या थेरपीचा कुठलाही मॉर्टेलिटी बेनिफिट होतो, म्हणजे जीव वाचवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो असं कुठलंही स्टडी नाही आहे. म्हणून USA ही जर थेरपी तुम्हाला वापरायची असेल तर ही प्रेग्नन्सीमध्ये ऑफ लेबल म्हणजे वापरता येते किंवा वापरली जाते. म्हणजे कायदेशीरदृष्ट्या ह्याला कुठलाही बॅकअप नाही आहे. काही युरोपियन ट्रायल्स या प्रीमॅच्युअरली टर्मिनेट करावे लागले ह्या थेरपीबद्दल की त्याच्यामध्ये त्यांना असं काही विशेष आढळून आलेलं नाही. प्लाझ्मा थेरपीमध्ये मग कुठलाही मॉर्टॅलिटी बेनिफिट आढळून आलेला नाही आहे. तर प्लाझ्मा थेरपी जर समजा आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये वापरायची असेल तर ही एक्सपेरिमेंटल थेरपी आहे. ह्याच्याबद्दल काही प्रूव्हन काही गोष्टी अजून प्रेग्नन्सीमध्ये ज्ञात नाही आहेत.
प्लस ह्या थेरपीमध्ये आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचं ब्लड द्यावं लागतं. तर ह्याचे लिमिटेशन्स असे आहेत की आपल्याला तो ब्लड ग्रुपचा डोनर सापडणं, शोधणं ह्या गोष्टी किचकट आहेत आणि प्लस काही ब्लड बॉर्न इन्फेक्शन्सची ह्याच्यामध्ये धोका राहतो. प्लस काही कंडिशन्समध्ये ब्लड दिल्यानंतर प्रीटर्म लेबरही होण्याची शक्यता असते. म्हणून मग ही जी थेरपी आहे ही थोडीशी आपण कॉम्प्लिमेंटरी थेरपी म्हणून आपण वापरू शकतो, पण ह्याच्याबद्दल विशेष असे काही प्रूव्हन गोष्टी आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. आता तिसरी जी थेरपी आहे ती आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीजची थेरपी, की जी आपल्या इंडियामध्ये अजून अवेलेबल नाही आहे. मिस्टर डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांनी ही थेरपी घेतली होती आणि अर्ली स्टडीज जे काही USA मधून आलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ह्या थेरपीला प्रॉमिसिंग रिझल्ट्स आलेले आहेत, पण ही थेरपी अजून आपल्या इंडियामध्ये अवेलेबल नाही आहे. आता चौथी थेरपी जी आहे ती आहे आयव्हरमेक्टिन ड्रग, की ज्याच्याबद्दल आता कॉमनली हे ड्रग वापरलं जातं आहे, स्पेशली अशा केसेसमध्ये की जिथे रुग्ण असिम्प्टोमॅटिक आहेत किंवा माइल्डली सिम्प्टोमॅटिक आहेत. तर आयव्हरमेक्टिन हे बेसिकली अँटी हेल्मिंथिक औषध आहे, म्हणजे हे जंतांवरचं औषध आहे आणि हे औषधाला इनविट्रो अँटीव्हायरल प्रॉपर्टीज असल्याचं जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा ही थेरपी काही व्हायरल इलनेसेसमध्ये आपण वापरायला सुरुवात केली. तर स्पेशली साऊथ अमेरिकेमध्ये ही थेरपी खूप पॉप्युलर होते आणि अजूनही भारतामध्ये ही थेरपी वापरली जाते. तर ह्या थेरपीमध्ये कुठलेही विशेष बेनिफिट्स आपल्याला ड्युरिंग द कोर्स आपल्याला निदर्शनास आलेले नाही आहेत आणि हे जे ड्रग आहे हे ड्रग आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये वापरता येत नाही, म्हणून आयव्हरमेक्टिन हे ड्रग आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये वापरायचं नाही आहे. आता पुढचं जे ड्रग आहे ते आहे HCQS म्हणजे हायड्रॉक्झिक्लोरोक्विन. तर ह्या ड्रगबद्दलही सुरुवातीच्या काळामध्ये खूप हाईप तयार झाला होता. इवन ICMRनी हे ड्रग प्रोफायलॅक्सिससाठी म्हणजे कोरोना प्रिव्हेन्शनसाठी हेल्थ केअर वर्कर्सला घ्यायला सांगितलं होतं. क्लोरोक्विन आणि हायड्रॉक्झिक्लोरोक्विन हे ड्रग USAनी सुद्धा अप्रूव्ह केले होते इमर्जन्सी ऑथोरायझेशनच्या अंडर, पण रिसेंटली USAने ह्याचं ऑथोरायझेशन कोरोनासाठी काढून घेतलं आहे, कारण त्याचा विशेष उपयोग आपल्याला साधारण गेल्या वर्षभरामध्ये जाणवलेला नाही आहे. तर HCQ ॲक्च्युली जर उपयोगात आलं असतं तर हे प्रेग्नन्सीत सुरक्षित ड्रग होतं, पण दुर्भाग्यवश हे ड्रग आपल्याला कालांतराने असं लक्षात आलं की त्याचा एवढा काही बेनिफिट नाही आहे. म्हणून HCQS हे औषध प्रेग्नन्सीमध्ये जर कोरोनाबाधित महिला असेल तर तिला देऊन विशेष फायदा होत नाही. पुढचं ड्रग आहे ॲझिथ्रोमायसिन, की जे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक आहे. ह्याच्याविषयी बरेच काही स्टडीज झालेत, पण ह्या ड्रगविषयी कुठलं काही कॉन्क्रीट मत आपल्याला निदर्शनास आलेलं नाही किंवा त्याचा फायदा होतो असं लक्षात आलेलं नाही आहे. लोपिनावेर, रायटोनावेर हे काही अँटीव्हायरल औषध आहेत. ह्याच्याबद्दलही कोरोनामध्ये ह्याची ट्रायल झाली, पण ह्याच्याबद्दलही आपल्याला काही कॉन्क्रीट प्रूफ मिळालेले नाहीत, म्हणून ही औषधे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये वापरायची नाही आहेत. आता हे झालं इन जनरल ड्रग्सबद्दल. तर आता काही सप्लिमेंट्स आहेत की ज्याच्याबद्दल आपण खूप ऐकतो की विटॅमिन D घ्यायला पाहिजे का, E घ्यायला पाहिजे का, मल्टीविटॅमिन घ्यायला पाहिजे का, ह्याच्याबद्दलही आपण थोडीशी चर्चा करू. आता जो सगळ्यात चर्चेचा विषय होता तो म्हणजे विटॅमिन D होता, की विटॅमिन असं काही स्टडीजमध्ये सांगितलं की बाबा जर विटॅमिन D डेफिशियंट अडल्ट्स असतील तर ह्यांच्यामध्ये सिरियस कोविड इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते किंवा विटॅमिन D डेफिशियंट अडल्ट्समध्ये मॉर्टॅलिटी रेट पण खूप जास्त असतो. म्हणून काही स्टडीजनी असं केलं की बाबा विटॅमिन D सप्लिमेंट्स आपण देऊन बघूया की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल का. तर विटॅमिन D जे आहे हे आपल्या शरीरामध्ये सनलाईटच्या जेव्हा आपण संपर्कात येतो तेव्हा हे नैसर्गिकरित्या तयार होतं आणि ह्याचा इम्युनिटीमध्ये खूप चांगला रोल आहे. तर हे इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं, म्हणून काही डॉक्टर्स विटॅमिन D प्रिस्क्रिप्शन आपल्याला जर कोरोनाची ट्रीटमेंट चालू असेल तर देतात. जरी हे थेरॉटिकली अपिलिंग असेल तरी सबसिक्वेंट स्टडीजमध्ये याचा कुठलाही बेनिफिट आपल्याला आढळून आलेला नाही आहे. तर विटॅमिन D देण्याबद्दल सध्या कोरोनामध्ये की जर समजा तुम्हाला विटॅमिन D डेफिशियन्सी जर डायग्नोज्ड असेल किंवा डॉक्युमेंटेड असेल तर अशा महिलांमध्ये तुम्ही कोरोनामध्ये विटॅमिन D ट्रीटमेंट देऊ शकता. इम्पिरिकल ट्रीटमेंट दिल्याने कुठलाही मॉर्टॅलिटीमध्ये किंवा डिसीज प्रोग्रेशनमध्ये कुठलाही फरक पडत नाही. त्याच्यानंतरचं जे ड्रग आहे ते झिंक आहे, की स्पेशली जेव्हा नवीन कोरोनाची फर्स्ट वेव्ह सुरू झाली होती तेव्हा लोकांनी किलोंनी झिंक खाल्ले होते की झिंक नी आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि ॲक्च्युली हे थेरॉटिकली अपिलिंग होतं की झिंकचा खरोखर इम्युनोमॉड्युलेटरी म्हणून रोल असतो आणि झिंक हे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डेफिनेटली मदत करतं. पण एक्सटर्नल सप्लिमेंटेशन देऊन कोरोना डिसीज प्रोग्रेशनमध्ये कुठलाही फायदा आपल्याला जाणवलेला नाही आहे.
म्हणून उठसूट सगळ्यांना झिंक देण्याची पण काही गरज नाही, किंवा दिलं तरी त्याचा विशेष बेनिफिट आपल्याला होणार नाही. आता अजून एक थेरपी आहे ती म्हणजे वाफ घेणं, की जे आपल्या भारतामध्ये खूप पॉप्युलर आहे. कोरोनाची पहिली वेव जेव्हा आली होती तेव्हा व्हॉट्सॲपवरती मेसेज फिरत होते की बाबा चीनमधल्या लोकांनी वाफ घेतल्याने कोरोना पळून लावला, आणि आपल्याकडे रातोरात वाफेचे सगळे मशीन सगळ्या मेडिकल स्टोअरमधून गायब झाले होते फर्स्ट वेवच्या वेळेस. तर वाफ ही डेफिनेटली आपल्याला मदत करेल, पण ही आपल्याला एक सूदिंग ट्रीटमेंट देण्यासाठी हेल्पफुल आहे. म्हणजे जर आपलं नाक चोंदलं असेल तर हे कंजेशन कमी करायला वाफ आपल्याला मदत करेल, आणि जसं आपण गरम वाफ घेऊ तसं थोडंसं सूदिंग इफेक्ट आपल्याला जाणवतो. पण ह्याच्याने कोरोना बरा होत नाही. म्हणजे काही मध्ये अशा अफवा पसरल्या होत्या की तुम्ही जर एकदम गरम वाफ घेतली तर तुमचे कोरोना विषाणू नाकातल्या नाकातच मरून जातील, पण तसं न होता बऱ्याच लोकांचे तोंड पोळाले आणि काहींना बर्न्सही झाले. तर वाफेने कोरोना विषाणू मरत नाही. तर वाफ ही आपल्याला जर समजा खूप जास्त नाक चोंदला असेल तर डेफिनेटली मदत करेल, पण हे कोरोना आजार बरा करणार नाही. तर अशा महिला की ज्यांच्यामध्ये सिम्प्टोमॅटिक खूप जास्त प्रमाणात सर्दी आहे किंवा नाक चोंदलेलं आहे, अशा महिला वाफ घेऊ शकतात, पण ही एकमेव थेरपी नाही की ज्याने कोरोना बरा होईल. त्याच्यानंतर काही काढे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आणि काही गोष्टी की जसं हळदीचं दूध वगैरे हे आपल्या भारतामध्ये खूप कॉमनली वापरलं जातं. पण कुठल्याही काढ्याला असं काही म्हणजे ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये काही सायंटिफिक बेस नाही आहे. तर आजच मी एक पेशंट पिढीमध्ये बघितली की त्यांनी एवढ्या प्रमाणात काढे घेतले की तिला सिव्हिअर गॅस्ट्रायटिस होऊन ते उलटी मळमळ वगैरे असे सगळे प्रकार सुरू झाले. तर हे जर काढे तुम्ही घेत असाल तर याला कुठलाही वैद्यकीय आधार नाही आहे, किंवा जर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून, जसं की आयुर्वेदामध्ये वापरले जातात त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून तुम्ही हे घेऊ शकता. पण मॉडर्न मेडिसिनमध्ये ह्याला कुठलाही सायंटिफिक आधार नाही आहे. आता हळदीच्या दुधाबद्दलही सेमच ओपिनियन आहे की हळदीच्या दुधाने आपण म्हणतो की रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, पण अगदीच कोरोना जंतू मरून दुसरं काही होणारच नाही, हे सही चुकीचं आहे. तर ह्याच्याबद्दलही खूप आपण त्याच्या मागे वाहवत न गेलेलं चांगलं. आता काही कॉम्प्लिमेंटरी आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहेत, म्हणजे ॲलोपॅथी सोडून जे काही बाकीच्या पॅथीज आहेत ह्याला कॅम्स किंवा कॉम्प्लिमेंटरी अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स असं म्हणतात. ह्याच्यामध्ये होमिओपॅथी असेल, आयुर्वेद असेल, किंवा नॅचरोपॅथी असेल, इलेक्ट्रोपॅथी असेल. तर ह्याच्यातही जर समजा तुम्हाला ह्या पॅथींवरती विश्वास असेल तर ह्याच्यात काही तज्ज्ञ डॉक्टरांचं तुम्ही ह्याच्यामध्ये ओपिनियन घेऊ शकता. काही डॉक्टर्स ह्याच्यामध्ये असं क्लेम करतात की त्यांच्याकडे खूप चांगले रिझल्ट्स आहेत कोरोनामध्ये. तर आपल्याला जर ह्या पॅथींवरती जर विश्वास असेल तर आपण त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून जर आपल्याला हवा असेल तर ते मेडिसिन तुम्ही घेऊ शकता. पण जसं मी सांगितलं ह्याच्यामध्ये कुठलंही इव्हिडन्स बेस्ड ह्याला नाही आहे. तर ह्या सगळ्या ज्या थेरपीज आहेत ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटल थेरपी आहेत, किंवा ह्या साधारण कॉम्प्लिमेंटरी थेरपी आहेत. म्हणजे ह्या आपल्याला मेन औषधासोबत मदत करतील, पण प्रायमरी ह्या थेरपीज नाहीत. किंवा नुसतं काढा घेतल्याने मी काही नीट होणार नाही, किंवा नुसतं हळदीचं दूध पिऊन किंवा नुसतं वाफ घेऊन मी कधी नीट होणार नाही. ह्याच्यासोबत आपल्याला काही औषधांची जोड देणं गरजेचं आहे. तर मी साधारण ओव्हरव्ह्यू आपल्याला देण्याचा प्रयत्न केला की सध्या कुठल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण 2 पार्ट्स केले होते. पहिल्या पार्टमध्ये आपण फर्स्ट लाईन ड्रग्ज बघितले, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की स्टिरॉइड्स असतील, टोसिलिझुमाब असेल, रेमडेसिवीर असेल, किंवा फाविपिराविर नावाचं औषध असेल. हे फर्स्ट लाईन ड्रग्ज आहेत की जे आपण वापरतो. आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण सेकंड लाईन ट्रीटमेंट्स काही बघितल्या, किंवा कॉम्प्लिमेंटरी ट्रीटमेंट्स बघितल्या की ज्याच्याबद्दल बरंच व्हॉट्सॲपवरती आपल्याला ज्ञान मिळत होतं. तर ॲक्च्युली ह्याला काही वैद्यकीय आधार आहे की नाही हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर ह्या इव्हिडन्स बेस्ड गोष्टी आहेत, म्हणजे ही माझी स्वतःची मतं नाही आहेत. जर तुम्हाला वाफ आवडत असेल, किंवा जर तुम्हाला हळदीचं दूध आवडत असेल, किंवा जर तुम्हाला दुसऱ्या कॉम्प्लिमेंटरी मेडिसिनच्या थेरपीज जर तुम्हाला अपिलिंग वाटत असतील तर इट इज अप टू यू. त्याच्याने कुठलाही तोटा तुम्हाला होणार नाही, पण फायदा होईल की नाही ह्याच्याबद्दल जसं मी सांगितलं की मॉडर्न मेडिसिनमध्ये याच्याबद्दल शंका आहेत. तर हेल्दी राहा, सशक्त राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, आणि सॅनिटायझरचा वापर करून आपण नक्कीच या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरती मात करू. होपफुली हे लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील, तुमच्या माहितीत भर घालत असतील. जर तुम्हाला हे लेक्चर्स आवडले तर तुम्ही ऐका आणि दुसऱ्यांनाही पाठवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की जर करोनाबाधित महिलेची आपल्याला डिलिव्हरी करायची असेल तर काय गाईडलाईन्स आहेत, किंवा डॉक्टरांनी किंवा पेशंटनी कुठली काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.